आपला बार्बी डॉल उठलाय, मस्त मॉर्निंग झाली आणि मम्मा इकडे काय बनवते बार्बी डॉल साठी, मस्त गरमागरम पराठा. तर आपल्या सानूसाठी मस्त अशी मी पालक पनीरची भाजी बनवली बघा, छान झाली भाजी. तर सानू आपली निघाली आहे पप्पा स्कूलमध्ये जायला. मस्त असा आशीर्वाद घेऊन झालाय, शिवलिंगाच्या मस्त पाया सुद्धा पडले सानू आणि चाललोय आता आम्ही घरी. शुभ सकाळ. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आपण रात्री बघितलं सानूच्या पप्पानी सरप्राईज दिलं होतं मला, केक वगैरे आणून आम्ही रात्री बर्थडे सेलिब्रेशन केलं आमचा. आणि आत्ता मस्त सकाळ झाले. आज महाशिवरात्रसुद्धा आहे आणि जागतिक महिला दिनसुद्धा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता मी सकाळी मस्त उठले, दिवाबत्ती वगैरे आमची झाले रेग्युलर सगळं. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी करणार आहे सानूचा आणि तिच्या पप्पांचा टिफिन, कारण आपल्या सानूला जायचं आहे लवकर स्कूलमध्ये आणि तिच्या पप्पांनासुद्धा जायचं आहे सेकंड शिफ्टला. तर आत्ता मी फटाफट जेवणाचं आवरून घेते आणि आजच्या जेवणामध्ये स्पेशल सानूसाठी काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आज मी मस्त सानूच्या पप्पांना टिफिनसाठी कुळदाची भाजी करणार आहे. हे आपली गावठी कुळीद आहे आणि त्यांना खूप ही भाजी आवडते खायला. आणि आपली सानू जाणार आहे स्कूलमध्ये, तर तिला टिफिनसाठी मी पालकची भाजी करणार आहे आणि सानूसाठीच नाश्त्याला बीटचा पराठा करणार आहे. तर आता मी फटाफट जेवण आवरून घेते. तर बघा, 2 मिनटामध्ये मस्त पालक मी बॉईल करून घेतले. फक्त 2 मिनटंच लागतात आपल्या पालकसाठी, लगेच शिजून जातो. बघा मस्त मऊ मऊ झालं आहे बघा. तर मी हे गव्हाचं पीठ मस्त चालून घेतलं आहे साफ करून आणि त्याच्यामध्ये घालते मीठ अंदाजानुसार थोडंसं आणि ओवा घालणार आहे थोडासा, जिरं घालते अर्धा चम्मच आणि आपण जे मिक्सरमध्ये जे बीट आपण बारीक केलं होतं तर ते सुद्धा मी या पिठामध्ये ओतून घेते. आणि आत्ता हे जे आपण जसं चपातीला पीठ मळतो ना तसंच ते पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. पराठ्याचं सुद्धा मी पीठ मळून घेतलं आहे. हे बघा मस्त कलर आला आहे आपल्या पिठाला, एकदम बीटसारखा लाल लाल. आणि इकडे चपातीचं सुद्धा मी पीठ मळून घेतलं आहे आता. तर हा पराठ्याचं जे पीठ आहे ते मी आता 10 ते 15 मिनटं सॉफ्ट होण्यासाठी ठेवणार आहे. तर आत्ता मी करणार आहे पालकची भाजी आणि त्यासाठी बघा मी इकडे मिरची, कांदा आणि टोमॅटोची मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली. आणि हे पालक जे बॉईल केलं होतं मी मस्त शिजवून घेतलेलं, तर ते सुद्धा आता मस्त असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं, एकदम छान झालं आहे बघा. कांदा आणि जिरं मस्त मी तेलावरती फ्राय करून घेते आता. तर आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे टोमॅटो, कांदा आणि मिरचीची पेस्ट. आणि ही पेस्ट संपूर्ण मस्त आपल्या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये अशी व्यवस्थित मस्त अशी मिक्स करून घेणार आहे. तर आपल्या आता गिरवी मस्त फ्राय झाले तेलामध्ये 3 ते 4 मिनटं. आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धने पावडर. व्यवस्थित सगळं आहे ना आता मिक्स करून घेते. तर आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं पालक ते आता मी ह्या भाजीमध्ये घालून घेतलं आहे. तर आता भाजीला आपला मस्त कड येतो आहे आणि याच्यामध्ये आता मी घालून घेते मीठ, ते पनीर घालून घेते. तर आपल्या सानूसाठी मस्त अशी मी पालक पनीरची भाजी बनवली आहे बघा, छान झाली भाजी. मस्त असे मी पराठे लाटून घेतलेत बीटचा बघा, छान झालं आहे, कुठेही चिपकत नाही आहे. आणि थोडंसं चपातीसारखंच ठेवायचं, एकदम पातळ करायचं नाही आहे. आणि आत्ता मी जो आपला पराठा आहे तो शेकून घेते.
छान असा मस्त क्रिस्पी असा शेकतोय बघा. आपला परी उठली आहे बघा, आपला बार्बी डॉल उठलाय, मस्त मॉर्निंग झाली आहे. आणि मम्मा इकडे काय बनवते बार्बी डॉलसाठी, मस्त गरमागरम पराठा. सानू सुद्धा आपली उठली बघा मस्त सकाळी सकाळी. आता आज लवकर बिचारी उठली, रात्री खूप लेट झोपली होती, मम्माचा बर्थडे सेलिब्रेटसाठी उठली होती, त्याच्यामुळे रात्री लेट झोपली, तरी सुद्धा मस्त सकाळी उठले फ्रेशमध्ये. स्कूलमध्ये जायचं आहे ना. ब्रश करून घ्या, मी नाश्ता तयार करते. हां बेटा, हां. आणि आता नाश्ता करून घ्या. हां, किती पीस दिलेत मम्माने? कोणता शेप आहे सानू? ये दाखवा हातामध्ये घेऊन. आपल्या सानूला आहेत ना वेगवेगळे शेप्समधून बनवून दिलं तर तिला खायला खूप आवडतं. ती स्कूलमध्ये पण डेली जाताना आहे ना स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल असं सगळं सांगत असते, मम्मा दे म्हणून मला. खावा आता, नाश्ता करून घे बेटा. हां हां, ट्रायंगल आहे ना. मस्त आहे, थँक्यू. आवडला सानू? ओके, तर तू आता खाऊन घे बाबू, आणि मी तुझे ना इकडे बघ बॅग वगैरे पॅक करून घेते. हां, टिफिन वगैरे तुला भरून घेते. सानूची बॅग पॅकिंग केली आहे, तिला तिकडे 4 ते 5 तास राहायचं आहे, तर टिफिन वगैरे भरून घेते तिचा आता मी. तर फायनली आम्ही आता तयार झालो आहे सानूच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. मी पण इकडे तयार झाले आणि आपली सानूसुद्धा तयार झाली, तुम्हाला दाखवते मी. बघा आपली सानू मस्त नाश्ता वगैरे करून तयार झाली. सानूची बॅगसुद्धा तयार आहे, टिफिन वगैरे आहे, वॉटर बॉटल आहे. हे बघा सानूसाठी बॉटल घेतले पाण्याची, इकडे टिफिन आहे, सानूला कॅप वगैरे नॅपकिन वगैरे घेतले. आणि आत्ता आम्ही चाललो आहे सानूच्या स्कूलमध्ये. तर सानू आपली निघाली आहे पप्पा स्कूलमध्ये जायला. टाटा बेटा, ऑल द बेस्ट. मी आताच उठलोय. सानू आपली उठून चालली आहे स्कूलमध्ये, आणि 9:30 वाजता हे उठले. ॲक्च्युली रात्री त्यांनी खूप लेट झोपले होते, एडिटिंग वगैरे करायचं होतं व्हिडिओ, आणि आत्ता पुन्हा त्यांना डबल शिफ्टला जायचं आहे. तर आपली प्रिन्सेस चालले स्कूलमध्ये, ॲन्युअल डे मध्ये डान्समध्ये आहे ती, रेसलसाठी चालले. तर आता तिला बाय बाय करूया. चला जा बेटा. की बाय पप्पा. सानू आपली चालली ऑटोमधून स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर मंडळी, तर फायनली आम्ही सानूच्या स्कूलमधून निघालो. ॲक्च्युली थोडं चेंजेस झाला होता, मुलांना 1-1.5 तासच ठेवलं होतं स्कूलमध्ये, आणि नंतर मग रिटर्न पुन्हा सोडलं. तर आम्ही थोडा वेळ सगळे थांबलो होतो, पॅरेंट्स लोक. आणि आत्ता सानूचा इकडे सानू आहे, सानूचे फ्रेंड्स लोक आहेत, आरवी, प्रभास, आयन. तर आम्ही आता सगळे चाललो आहे आता घरी. चला, तर आम्ही आता स्टेशनवरून रिक्षा पकडली आहे घरी जायला. प्रभास गेला, रडतोय तो, त्याला सुद्धा यायचं होतं. ए बाय. तर मंडळी, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज महाशिवरात्र आहे. आणि इकडे बघा नॅशनल स्कूलच्या इथे बाजूला छान असं मस्त बर्फाची शिवलिंग तयार केले, जी पिंड असते ते तयार केले. सानू चला बाप्पांच्या पाया पडूया बेटा. मस्त असा आशीर्वाद घेऊन झालाय शिवलिंगाच्या, मस्त पायासुद्धा पडले सानू. आणि चाललो आहे आता आम्ही घरी. तर मंडळी, आम्ही आता उतरलो आहे कारगिल रिक्षा स्टँडला, आणि समोर मस्त दर्शन पण झालं शिवलिंगाचं, खूप बरं वाटलं. आणि आपली सानू पण बघा खूप आता थकली आहे, स्कूलमध्ये खूप बराच वेळ झाला. ॲक्च्युली मी पण नंतर मग नाही आली, तिकडेच थांबली होती, कारण टायमिंग दिला होता, तर त्या टायमिंगच्या हिशोबाने आपल्या मुलांना घेऊन जायचं होतं नंतर घरी. म्हटलं थोडा वेळ बसूया, पुन्हा घरी जावा, पुन्हा या. तर आता ऊन पण खूप झाले, दुपार झाले, आणि सानूला घेऊन चालले मी घरी. ॲक्च्युली ते आम्ही कारगिलला रिक्षा स्टँडला उतरलो,
तर तिथून चाललो आहे चालत घरी. तर आता दादांच्या इथे मी सानूसाठी कलिंगड घेते बघा. कट करून नका देऊ, कट करून देते. ठीक आहे चालेल. नाही पूर्ण काढू नका. गोड असेल ना. हे बघा आता मार्केटला कलिंगड मस्त खूप जास्त प्रमाणामध्ये येत आहेत कारण गरमी चालू झाली आहे, सीझन झाले आता कलिंगडचं. आणि मी सानूसाठी घेतले कलिंगड. सानू घे हातात. चला तर आता सानूसाठी मी कलिंगड घेतलंय आणि आम्ही घरी चाललोय. आता आम्ही फायनली घरी आलोय आणि मस्त सानू आणि मी फ्रेश झाले. ॲक्च्युली सानूचे पप्पा नाही आहेत घरी, ते गेलेत कामावरती. म्हणजे पहिल्यांदा ठरलं होतं आमचं की मी सानूला सोडून घरी येणार होती, थोडं जास्त वेळ होता म्हणून. पण नंतर मग तिकडे कसं ते डिव्हिजन वाईज घेत होते, त्याच्यामुळे मग सानू पारशील डिव्हिजन वाईज घेत होते, त्याच्यामुळे मग जास्त काही वेळ तिकडे थांबायचं नव्हतं. मग म्हटलं मी येताना सानूला घेऊनच येईन. आणि मग ते सेकंड शिफ्टला निघून गेले. आम्ही आलोय घरी. सानू आणि मस्त फ्रेश झाले. सानूला इकडे कलिंगडसुद्धा खायचं आहे बघा. कलिंगड तिला मी जे घेतले आता मार्केटमध्ये ते खायचं आहे तिला. आणि मस्त नंतर आम्ही जेवू थोड्या वेळाने. तर सानू आत्ता चालली आहे गार्डनमध्ये. मस्त दुपारी स्कूलमधनं आल्यानंतर जेवली वगैरे. 3-3:30 झाले आम्हाला जेवण वगैरे आवरेपर्यंत. आणि मग सानू मस्त झोपली होती. तोपर्यंत मी सुद्धा माझी सगळी जी कामं होती ती आवरून घेतलेत. आणि आता सानू उठले. सानूचा नाश्तासुद्धा झाला आहे. आणि सानू आता चालले मम्मीसोबत गार्डनला. तिला थोडा वेळ गार्डनला जायचं आहे, तर तिला घेऊन चालले मी गार्डनमध्ये. तर चला निघतोय आता मी गार्डनमध्ये जायला. आम्ही आलो आहे खाली कारगिल मार्केटला. आणि आज शुक्रवार आहे. मार्केटसुद्धा बघा भरला आहे इकडे. आपला हा डेली मार्केट असतो कारगिलला. सानू आपली पोचली आहे गार्डनमध्ये. आणि खूप गर्दी आहे आज, सगळ्या मुलांना सुट्टी आहे. पूर्ण गार्डन खाली आहे बघा. जो मुलांचा खेळायचा एरिया आहे ना तो पूर्ण खाली आहे. आणि इकडे लोक सगळे थांबलेत. मला वाटतं आता चालू करतील का, चल विचारूया. गार्डन बंद का, बंद आहे का? कधी चालू होणार? बंदच आहे. संध्याकाळी चालूच करत नाही. पहिले करायचे, आता काय. अच्छा. तरी बघा आपली सानू गार्डन एरियामध्ये आतमध्ये गेली आहे. कारण तिकडे आहेत ना पॅरेंट्स लोकांना अलाउड नाही केलं आहे. आणि मोठ्या मुलांना सुद्धा नाही, कारण पूर्ण टॉईज आहेत ना खराब करून टाकलेत मोठ्या मुलांनी. त्याच्यामुळे छोट्या छोट्या मुलांनाच आतमध्ये घेतलं आहे. आपली सानू आहे ना लगेच बाहेर आली, कारण एकटी ती नाही आतमध्ये जास्त वेळ राहिली. फक्त झुला खेळली आणि आली. खूप मनामध्ये ना खूप हॅपी होऊन आलेली ॲक्च्युली गार्डनमध्ये ती. पण गार्डनच बंद आहे सध्या, कारण सगळे टॉईज तुटले. तर सानू आपली फक्त एकटी गेली, तर एकच फक्त झुलावर बसली आणि आता आली रिटर्न. तर थोडं आता आम्ही इकडे गार्डनमध्ये फिरतो आणि मग घरी जायला निघतो. हवा छान आहे ना, मस्त वाटतंय. तू काय नाही बाबू आतमध्ये खेळलीस एकटी? खेळायचं बाबा, मम्मी होती इथे तुला बघत. आंटी लहान मुलांना अलाउड केलंय बेटा, 5 वर्षाच्या आतील मुलांना अलाउड केलंय. जातेस? नाही आपली सानू एकटी जात नाहीये. तर आम्ही आता तिला घेऊन आहे ना थोडंसं राऊंड वगैरे मारते गार्डनमध्ये आणि मग आम्ही जातो घरी. सानू आणि मी आता आम्ही घरी आलोय. सानूला घेऊन मी गार्डनमध्ये गेली होती. आज सुट्टी पण, म्हणजे उद्या पण सुट्टी आहे, परवा पण सुट्टी आहे. तर म्हटलं थोडा वेळ आज तिला घेऊन जाऊया. अशी पण दुपारी ती स्कूलमधून आल्यानंतर ना खूप थकली होती. थोडे आराम केला तर तिला बरं वाटलं होतं. आणि मग आम्ही गार्डनला जाऊन आलो. पण तिकडे गार्डन चालू नव्हतं ॲक्च्युली. छोट्या मुलांनाच अलाउड होतं, फक्त 5 वर्षाच्या आतील. आणि सानू आपली नाही एकटी बसली, फक्त एका झुल्यावर बसली आणि आली. मग नंतर आम्ही थोडंसं मार्केट वगैरे केलं, सानूसाठी काही गाजर वगैरे घेतलं आणि घरी आलो. तर आता संध्याकाळचं जेवणसुद्धा करायचं आहे. सानूचे पप्पा येणार नाहीत आज घरी, पण संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं आहे.
आणि अजून सानूच्या पण सगळ्या गोष्टी बाकी आहेत. तर आजचा जो पूर्ण दिवसाचं जे रुटीन होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.